सज्जन श्रोते हो, सुप्रभात. आजच्या निशिदिनी सतत भावदर्शन म्हणजे ज्याला आपण द दॅट म्हणतात तेच केवळ सत्य आहे. म्हणून द दॅट इज द ओनली ट्रू. द दॅट इज द ओनली ट्रू या भावाचं दर्शन किंवा याचं दर्शन आजच्या निरूपणात आहे. सत भावदर्शन. संस्कृत सुभाषित आहे, मन एव सबरकम वो मनसो दृढ निग्रहे अराजाकस समर्था स्याद्राज्ञो राघव निग्रहे. म्हणजे मन निग्रह करण्यासाठी मनची समर्थ असे, राजनिग्रह करण्यासाठी विना राजा सामान्य मानव ऐसा समर्थ असे. हे राघवा, मनाचा निग्रह केवळ मनच करू शकते. ज्या प्रकारे राजनिश्चय जो राजा नाही असा कोणी अन्य सामान्य माणूस करू शकत नाही, येथे राजनिश्चयाची बरोबरी मनोनिश्चयाशी केली आहे. सारांश पंच ज्ञानेंद्रिये त्वचा नाक जीभ डोळे आणि कान तसेच पंच कर्मेंद्रिये हात पाय मुख गुद आणि लिंग. गुद आणि लिंग किंवा योनी यांना उपस्थ म्हणजे शरीराच्या आड दडून राहिलेली, उपस्थ शरीराच्या आड दडून राहिलेली अशी इंद्रिय म्हणतात, त्यांना उपस्थ म्हणतात. म्हणून पंच ज्ञानेंद्रिये याचा अर्थ त्वचा नाक जीभ डोळे आणि कान तसेच पंच कर्मेंद्रिये म्हणजे हात पाय मुख गुद आणि लिंग किंवा योनी अशा या 10 इंद्रियांखेरीज 11वे करण किंवा इंद्रिय म्हणजे साधन म्हणजे अंतःकरण किंवा ज्याला एकत्वाने अंतःकरण चतुष्टय म्हणजे मन बुद्धी चित्त अहंकार याचा समुदाय असे म्हणतात. त्यापैकी मन हा पहिला कप्पा जो अनेकानेक बाह्य विचार कल्पना ठराव निश्चय निग्रह स्वीकारण्यास उत्सुक असतो. त्याने जे काही निश्चयात्मक बुद्धीने स्वीकारले त्याचा त्याग करण्यास बाह्य कोणतीही शक्ती त्याला बाध्य करू शकत नाही. तसेच त्याला जे नकोसे वाटते ते त्याला घेण्यास सुद्धा बाह्य शक्ती प्रेरणा भाग पाडू शकत नाही. अशा अर्थी मन हा सर्व इंद्रियांचा राजा किंवा इंद्र आहे. जसा देवांचा राजा इंद्र तसा इंद्रियांचा राजा मनच होय. त्याचा निश्चय हा राजनिश्चय किंवा राजनिग्रह असतो. तो अन्य कोणी तोडू फोडू किंवा नष्टही करू शकत नाही किंवा बदलूही शकत नाही. येथे वशिष्ठ महामुनी राघवाला म्हणजे प्रभू रामचंद्रांना समजावून सांगत आहेत की हे राजन, तुझा निश्चय हा तसाही राजाचाच निश्चय आहे. तू तर जन्मालाच राजा म्हणून आला आहेस. खेरीज मन सर्व इंद्रियांचा राजा असल्याने तुझा निश्चय एकाच वेळी राजनिश्चय व इंद्रिय राज अशा अर्थी सर्वश्रेष्ठ मनोनिश्चयच किंवा एकत्वाने तुझा निश्चय हा राज मनोराज निश्चय आहे. म्हणून एकाच वेळेला तू केलेला निग्रह हा राजनिश्चय आहे आणि राजाचा मनाचा निग्रह म्हणून तो मनोराज निश्चय आहे. म्हणजे रामाचं मन म्हणून ते मनोराज म्हणजे राजाचं मन. राजाचं मन आणि राजाच्या मनोराजाचा निश्चय, राजाचं मन आणि मुळात मन हे इंद्रियांचा राजाच आहे. त्यात राम राजा जन्मानेच आलेला आहे आणि जो जन्मानेच राजा आहे त्याचं मन तर निश्चितच सर्व इंद्रियांचा राजा असणारच. अशा अर्थी हे राजा तू एकत्वाने राज मनोराज निश्चित आहेस. म्हणजे तुझा कोणताही ठराव हा राजनिश्चयी आहे आणि तुझ्या मनाने केलेला ठराव हा इंद्रियांचा राजा अशा अर्थी इंद्रिय राजनिश्चयी आहे. म्हणून तुझा कोणताही ठराव एकत्वाने राज मनोराज निश्चित आहे. म्हणून तू जे ठरवशील ते करण्यास समर्थच आहेस. म्हणून तू जे ठरवशील ते करण्यास समर्थच आहेस असे सत्यवचन बोलून महर्षी वशिष्ठ प्रभू रामचंद्राला आदर्श रामराज्याच्या दिशेने प्रेरित करीत आहेत. त्यांचा हा उपदेश अध्यात्मविद्येच्या लोकांना सर्वश्रेष्ठ मनाने निश्चय निग्रह केला तर तो पूर्ण होतच होतो हे निश्चयपूर्वक पटवून देण्यास पुरेसा ठरत नाही का. म्हणूनच सज्जन श्रोते हो, हा जो वशिष्ठांचा उपदेश आहे राजा रामचंद्राला केला की राजा तू जो निश्चय करशील तो पूर्णत्वास नेशीलच. कारण तू मनाने
कारण तू जन्माने राजा आहेसच आणि मनाने केलेला निश्चय, मन हा सर्व इंद्रियांचा राजा असल्यामुळे मन हा सुद्धा राजा आहे आणि तू तर जन्मानेच राजा आहेस. म्हणून हे राजा प्रभू रामचंद्रा, तू केलेला निश्चय हा तसाही राजनिश्चय आहे आणि मनोराज निश्चय आहे. तू त्या निश्चयाला धरून आदर्श राज्याप्रत गेलास तर निश्चितच रामराज्याची प्रस्थापना होईल. हा मनाच्या निग्रहाचा जो वशिष्ठाने रामाला उपदेश केलेला आहे तोच उपदेश अध्यात्म मार्गावरती जे लोक आहेत, अध्यात्म विद्येचा छंद त्यांना आवड आहे, अशा लोकांना हाच उपदेश सर्वश्रेष्ठ मनाने केलेला निश्चय निग्रह हा कधीही पूर्ण होतोच होतो असं निश्चयपूर्वक आश्वासन देण्यास किंवा हे पटवून देण्यास पुरेसा ठरत नाही का. म्हणून आपण सुद्धा मन हा राजा आहे समजून मनाने निग्रहपूर्वक निश्चय केला तर आपण सुद्धा अध्यात्म विद्येवर आत्मसाक्षात्कारापर्यंत अग्रेसर होऊ शकतो. असा या वशिष्ठाने रामाला केलेला उपदेशाचा अर्थ आपल्यासाठी असाही उपयोगी ठरू शकतो. म्हणूनच सज्जन श्रोते हो, आत्मदर्शन, साक्षात्कार, आत्मज्ञान प्राप्तीच्या मार्गात महर्षी वशिष्ठांचा उपदेश तुम्हा आम्हा सर्वांना या निषेधिनी निरूपणाद्वारे तेच सांगत आहे की उठा, जागे व्हा आणि आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर दृढनिश्चयाने अग्रेसर व्हा. एकदा मनाने हा निश्चय केल्यानंतर सर्वार्थाने मन अन्य भौतिक, सांसारिक, मायाविक फापट पसाऱ्यातून माघारी वळते व त्याला अंतर्मुखता प्राप्त होऊन ते परमशांत, अमन, विरागी आणि आत्मरत आत्मलीन होते. खरे तर तेच आता उजेडी राहिले उजेड होऊन या प्रकारे आत्मरथ आत्मलीन आत्मारूपे उरले, अमनी नमनी आत्मप्रकाश ज्ञानरूपे चिरंजीव झाले. जसं ज्ञानेश्वर म्हणतात उजेडी राहिले उजेड होणे, तसंच आत्मशक्तीमध्ये किंवा आत्मज्ञानामध्ये, आत्मतेजामध्ये जे रत झालं, जे लीन झालं, असं मन आता मन उरतच नाही. तो केवळ अमनी नमनी झालेलं हे मन आत्मा म्हणूनच उरतं आणि आत्मा म्हणून उरलेलं हे खरं तर मनच, परंतु आता आत्म्यापर्यंत प्रगट झालेलं आत्मा म्हणूनच उरलेलं मन आत्मप्रकाश, आत्मज्ञान रूपे चिरंजीव झाले. आता मनाचा आत्मा झाला आणि आत्मा आत्मप्रकाश, आत्मज्ञान रूपे आत्मा चिरंजीव आहे. हे ज्या मनाला कळलं ते मन ही खऱ्या अर्थाने आत्म्याप्रमाणे आत्मप्रकाश ज्ञान रूपे चिरंजीव झाले. म्हणून नीट ऐका, खरे तर हे आत्मलीन झालेले, आत्मरत झालेले जे मन आहे ते जसे ज्ञानेश्वर म्हणतात उजेडी राहिले उजेड होणे, याच पद्धतीने आत्मरत आत्मलीन मन आत्मारूपे उरले, अमनी नमनी आत्मप्रकाश ज्ञान रूपे चिरंजीव झाले. या आत्मविद्येच्या अत्युच्च शिखराकडे आता मनाने गरुड झेप घेतली. याचेच वर्णन आत्मगीता ग्रंथात पान 23-24 वर 20 ते 23 ओव्यात आले आहे आणि त्याचा अर्थही 26 ते 28 पानावर त्याचा गद्य अर्थही दिला आहे. त्या ओव्या आपण नीट साक्षेपाने समजून घ्या, त्यांचा मागोवा घ्या. आता त्या ओव्या प्रस्तुत ठिकाणी वाचत आहे. स्थितप्रज्ञता मनधारी तरी बुद्धिचित्त ये मागो माग, मन शांत बुद्धी निवांत, चित्त सहज आवड निवड रहित, अखंड अविनाशी चैतन्य सागरी, ना उठती फुटती लाटा, मन बुद्धी चित्त अहंकारा, अमनी ना देई थारा. नीट समजूनी रहस्य घेता त्वमात्मा तत्परमात्मा, घटपुटे घटाकाश विरजे, अखंड बृहत मदाकाश उरे, जाणी बुद्धी हेची जरी त्वम जाता ततुरे, ओम तत्सत मंत्र जपता जपता अंतरी केवळ तत्सत भाव उरे. म्हणजे बुद्धीने स्थितप्रज्ञता किंवा मनाने स्थितप्रज्ञता म्हणजे मन आत्म्याच्या जागी स्थितप्रज्ञ झाले. म्हणजे मन निरपेक्ष पद्धतीने चालणाऱ्या प्राणांकडे सहज लक्ष देत झालं तर मन त्या निरपेक्ष पद्धतीने चालणाऱ्या प्राणशक्तीने पाहता 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 मनाचे अमन होते. म्हणजे मन पूर्णपणे
शांत होते. आणि एकदा का मन शांत झालं की बुद्धी चित्त ये मागो मागो. एकदा मन शांत झालं की मन कल्पनाला आत बाहेर करायचा जो व्यवहार असतो ते मन थांबवतो. आणि मनाने कल्पनांचा ये जा होणारा व्यवहार थांबवला की मन शांत झालं. आता मनच जर काही कल्पना धरत नाही तर त्या कल्पनेचं चित्तामध्ये चिंतन करणं हेही उरत नाही. आणि बुद्धीला आता आवड निवड रहितता उरत नाही. म्हणून मनाचे अमन झाले की बुद्धी आवड निवड रहित होते. आणि चित्ताला आता चिंतन करावे, काही ध्यास घ्यावा असं वाटत नाही. म्हणून स्थितप्रज्ञ मन धारी तरी. मनाने स्थितप्रज्ञता धारण केली तर मन सहज निरपेक्ष चालणाऱ्या प्राणांकडे लक्ष देऊ शकलं तर स्थितप्रज्ञता मनधारी तरी. निरपेक्ष पद्धतीने चालणाऱ्या प्राणांकडे जर मनाने स्थितप्रज्ञ म्हणजे आपण ज्याला आपण म्हणतो केंद्रित झालं, म्हणजे निरपेक्ष भावाने चालणाऱ्या प्राणाकडे पाहता पाहता मन तेथेच केंद्रित झालं तर मन असं उरतच नाही. मनाचे अमन म्हणजे मन हे एक परमशांत सागरासारखं बनतं. आता मन ज्याचं परमशांत झालं त्याची बुद्धी सुद्धा प्रज्ञेत रूपांतरित झाली. म्हणजे मनाचं अमन झालं, बुद्धीचं प्रज्ञेत रूपांतर झालं आणि चित्ताला चिंतन करण्याचं विचार करण्याचं काही कारणच उरलं नाही. असा या पहिल्या कडव्याचा अर्थ आहे. स्थितप्रज्ञता मनधारी तरी बुद्धिचित्त ये मागो माग. मन शांत बुद्धी निवांत चित्त सहज आवड निवड रहित. मी चित्त चॉईसलेस अवेअरनेस मध्ये जाऊन शांत झालं. आता पुढे काय दिसतं, हृदयामध्ये जाणवतं. अखंड अविनाशी चैतन्य सागरी ना उठती फुटती लाटा. मनबुद्धी चित्त अहंकारा अमनी ना देई थारा. एकदा मनाचं अमन झालं की या अमनी माणसाच्या हृदयात अखंड अविनाशी चैतन्य सागरी. आता या अमनी माणसाचे हृदय अखंड अविनाशी अशा चैतन्य सागरामध्ये होतो. म्हणजे हा जो अमनी साधू आहे त्याच्या हृदयामध्ये केवळ आणि केवळ चैतन्याचा महासागर आहे असंच त्याला जाणता येतं. त्या महासागरात लाटा उठत नाहीत, फुटत नाहीत. मनबुद्धी चित्त अहंकाराला थाराच नाही आणि केवळ अमनी भाव म्हणजे काही नाही असा शांत निवांत भाव या चैतन्य सागरामध्ये निर्माण होतो. तो या माणसाला साक्षात्कार रूपे दिसतो. आता हे जेव्हा दिसतं तेव्हा त्याला पुढे समजून येतं. नीट समजून रहस्य घेता त्वमात्मा तत्परमात्मा घटपुटे घटाकाश विरजे अखंड बृहत मदाकाश उरे. आता हे जर हृदयातील चित्ताची मनबुद्धी चित्त अहंकाराची समाप्ती झाली तर केवळ आणि केवळ हृदयामध्ये जो चैतन्य सागर आहे त्याचं रहस्य असं समजतं की त्वम आत्मा परमात्मा. म्हणजे बाहेर जी ब्रह्मचेतना आहे ती आणि हृदयातील जी चेतना आहे ती. बाहेरची ब्रह्मचेतना म्हणजे तत् आणि स्वहृदयातील आत्मचेतना म्हणजे त्वम. म्हणून नीट समजून रहस्य घेता ब्रह्मचेतना आणि हृदयांतर्गत चेतना एकच आहे याचं रहस्य नीट समजून घेतलं तर तो नीट समजून रहस्य येतात त्वम आत्मा तत्परमात्मा. तर बाहेरची चेतना म्हणजे परमात्मा आणि हृदयातील चेतना म्हणजे आत्मा. म्हणजे नीट समजून रहस्य घेतलं ज्ञानी माणसाने तर तो समजतो त्वम आत्मा. तो स्वतःला त्वम आत्मा म्हणजे आतली चेतना ही आत्मचेतना आहे. तत्परमात्मा आणि बाहेरील चेतना ही परमात्मा आहे. म्हणजे आतली चेतना बाहेरची चेतना आत्मा आणि परमात्मा हे एकरूप आहे. लक्षात आल्यानंतर घटभूते घटाकाश विरजे असं झाल्यानंतर देह असूनही देह नसल्यासारखा होतो आणि देहांतर्गत चेतना बाहेरील चेतनेशी एकरूप होते. घटातील आकाश घट फुटल्यावर महदाकाशात विरजून राहते. तसं अखंड बृहत महदाकाश उरे. घटातील महदाकाशात गेलं, घटातील पाणी सागरात गेलं, हृदयस्थ चेतना ब्रह्मचेतनेत मिळाली. आता जो मी म्हणून मर्यादित आहे तो
त्वम गेला. आता ज्याला आपण त्वम म्हणतो, समजा ऐकणाऱ्याला मी त्वम म्हटलो तर ऐकणारा स्वतःला अहम म्हणेल. म्हणून जो त्वम असतो तो ऐकणाऱ्याच्या अजूनही अहम असतो. तो अहमचा घट फुटला आणि अहमचा घट तत् मध्ये विसर्जित झाला. म्हणजे त्वम किंवा अहम हा नष्ट झाला आणि तत् मध्ये तो लीन झाला. यालाच म्हणायचं तत्लीन, तल्लीन किंवा त्वमात्मा. आता त्वम हा त्वमात्मा म्हणून उरला नाही, तर त्वम आत्मा म्हणजे अहम आत्मा हा तत आत्मा म्हणजे तो आत्मा म्हणजे परमात्मा म्हणून उरला. म्हणून नीट समजून रहस्य घेता त्वमात्मा तत् परमात्मा घटफुटे घटाकाश विरजे अखंड बृहत मदाकाश उरे. म्हणजे हृदयातील चेतना बाह्य चेतनेत मिळाली, आत्मा परमात्मा झाला. घटातील चैतन्य घट फुटल्यामुळे मदाकाश रूपी ब्रह्माकाश रूपी अखंड महाकाशात किंवा अखंड ब्रह्म घटातच केवळ आता आत्मतत्व उरलं. म्हणजे जीवातील शिव प्रत्यक्ष परमात्मा म्हणून एकरूप झाला. जीव शिव गेले आणि परमात्मा उरलं. घटाकाश गेलं आणि परमाकाश उरलं. हृदयातील चेतना देह पडल्यामुळे नष्ट न होता बाह्य चेतनेमध्ये ब्रह्मचेतनेमध्ये विसर्जित झाली. म्हणून अहम गेला आणि केवळ तत् उरलं. त्वम गेलं आणि तत् उरलं आणि केवळ तत् उरलं. म्हणूनच त्याला तत्त्वम असी, ते जे काय फायनल आहे ते तू आहेस, असा उपदेश साधू संत साधकाला देत असतात. तर नीट समजणे रहस्य येता परमात्मा तत् परमात्मा घटफुटे घटाकाश विरजे अखंड बृहत मदाकाश उरे. जाणी बुद्धी हेची जरी त्वम जाता तत् उरे. त्वम गेला की केवळ तत् उरतो. हे जर बुद्धीने जाणले तर ओम तत्सत मंत्र जपता जपता, तर ओम तत्सत मंत्र जपता जपता म्हणजे प्रत्यक्ष न म्हणता फक्त अंतरंगात त्याचं अनुसंधान चालू असता असता अंतरी केवळ तत्सत भाव उरे. त्या हृदयामध्ये तत्सत मंत्राचं अनुसंधान चालू असता असता अंतरी केवळ तद्भाव उरे. अंतरी म्हणजे देह असताना हृदयात किंवा देह असून नसल्यासारखा झाला तरी सुद्धा अंतरी म्हणजे संपूर्ण मोकळ्या आकाशात फक्त तत्सद्भाव उरे. म्हणजे यू आर दॅट किंवा द दॅट इज द ओनली ट्रुथ असा भाव तो उरतो. म्हणून या ज्या ओळी आपण म्हटल्या आहेत 20 ते 23 त्याचा सविस्तर अर्थ आता सांगितला आहेच. परंतु आत्मगीतेवरती पान 26-28 यावरती याचा अर्थ आहे आणि पान 23-24 वर या 20 ते 23 ओव्या आलेल्या आहेत. परत एकदा शांत निवांतपणे वास्तव तिकडे लक्ष द्या. स्थितप्रज्ञता मनधारी तरी बुद्धिचित्त ये मागो माग, मन शांत बुद्धी निवांत चित्त सहज आवड निवड रहित. अखंड अविनाशी चैतन्य सागरी ना उठती पुटती लाटा, मन बुद्धी चित्त अहंकारा अमनी ना देई थारा. नीट समजून रहस्य घेता तो आत्मा तत्परमात्मा घटफुटे घटाकाश विरजे अखंड बृहत मदाकाशोरे. जाणी बुद्धी हेची जरी त्वम जाता तत्उरे. ओम तत्सत भाव ओम तत्सत मंत्र जपता जपता अंतरी केवळ तत्सत भाव उरे. अंतरी केवळ तत्सत भाव उरे. तर तत्सत भाव दर्शन हे आपण याच्या निरूपणात पाहिलं आहे आणि त्यासाठी केवळ आणि केवळ मनोनिग्रह पुरा आहे. कारण मन हाच खऱ्या अर्थाने सर्व इंद्रियांचा राजा किंवा इंद्र आहे. अस्तु धन्यवाद. आपण सावकाशपणे परंतु निश्चित चिकाटीने या निरूपणाचे चिंतन केले तर चिंतन करता करताच आपणाला तत्सद्भाव दर्शन झाल्याखेरीज राहणार नाही. सुप्रभात सुदिन. धन्यवाद. अस्तु.